नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कोहळ्याची भाजी एकदम चविष्ट अशी आणि बनवायला सोपी आणि लग्नातल्या पंक्तीसारखी चवीला अशी भन्नाट अशी भाजी बनवूया। खूपच छान बनते ही आणि सोपी आहे अगदी बनवायला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 4-5 अशा मिरच्या अशा घेतलेल्या आहे, हिरव्या, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चम्मच धने घेतलेले आहे, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि 2 चम्मच खोबरा कीस घेतलेला आहे। आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर प्रथम ना धने टाकायचे आणि जिरं टाकायचं आहे आणि खोबरा कीस प्रथम टाकायचं, म्हणजे कसं हे छान बारीक होतं। मग कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या, आलं, तुम्ही लसूण पण वापरू शकता। मी टाकलेलं नाही आहे लसूण। आता हे छान आपल्याला ओबड-दोबड असं वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। असं वाटण तयार करायचं। या वाटणामुळे भाजीची चवी खूपच छान तयार होते बनवून। बघा मी कोहळं असं अर्धा किलो होतं हे। याचे ना काप करून पाण्यामध्ये मीठ टाकून ते ठेवलेलं होतं। 2 टमाटर चिरून घेतलेले होते, छोटे होते आणि 2 कांदे पण चिरून घेतलेले आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी 2 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 चम्मच जिरं घालायचं आणि जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे। आपण जो चिरून घेतलेला तो कांदा टाकायचा आणि छान परतवून घ्यायचा आहे। मग व्यवस्थित आपल्याला थोडं कांदा शिजवून घ्यायचा आहे। या पद्धतीने भाजी बनवाल ना, खरंच खूप छान भाजी बनते ही। आता मी हे कांदे छान परतवून घेत आहे। कांदे शिजले थोडेफार, त्यानंतर आता आपल्याला यामध्ये हे आपलं वाटण बनवलेलं आहे ना आपण, ते टाकून घ्यायचं आणि हे वाटण पण आपलं म्हणजे या कांद्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कच्चं राहिलं नाही पाहिजे। तेव्हाच आपली भाजीची चवी भन्नाट तयार होते। बघा मी या पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे, व्यवस्थित शिजलं पाहिजे। त्यानंतर टमाटर टाकायचं आहे आणि याला छान ढवळून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं। आणि मी आता भाजीला जेवढं म्हणजे मीठ लागतं तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे याच वेळेला, म्हणजे कसं हे मिश्रण छान मऊसूद असं तयार होतं। बघा छान मी आता हे शिजवून घेते। बघा आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहे। तर मी इथे मसाले घेतलेले आहे, 1 चम्मच धने पावडर घेतले आहे, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच मी गरम मसाला, अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे। हे सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अर्धा चम्मच मी आमचूर पावडर आणि थोडासा गूळ घेतलेला आहे। आमचूर पावडर आणि गूळ अवश्य टाका, खूप छान चवी बनते याची। भाजीची ही भाजी एकदम लग्नातल्या पंक्तीसारखी बनते। बघा या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बघा तेल सुटलेलं आहे। तर आता आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतरच फोडी टाकायची आहे। यावाल्या घाई करायची नाही, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत फोडी टाकायच्या नाही, कारण की मसाले व्यवस्थित शिजले की छान भाजी बनते। बघा आता हे मसाले व्यवस्थित या फोडींमध्ये परतवून घ्यायचे आहे आणि याला छान व्यवस्थित आपल्याला अलटवून पलटवून छान ढवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाले लागले पाहिजे फोडींना। तर बघा मी असंच कमी मंद हीटवर 5 मिनिटं झाकून शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे थोडेफार आपले मसाले यामध्ये म्हणजे कसे छान लागून जातात फोडीला। तर बघा या पद्धतीने
छान मसाले मुरलेले आहे फोडीमध्ये. तर त्यानंतर मी गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी किती लागतं म्हणजे आपल्याला रस्सा त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि झाकून छान दणदणीत शिजवून घ्यायचं आहे. बघा मी छान 5 मिनिटं असं छान दणदणीत शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्या ह्या फोडी शिजलेल्या आहेत. तुम्हाला याहीपेक्षा जास्त शिजलेलं हवं असेल तर तुम्ही जास्त वेळ शिजवू शकता. मला याच पद्धतीने म्हणजे शिजलेली आवडते, तर मी म्हणजे या प्रकारे शिजवून घेतलेली आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपली भाजी बघा मस्त अशी तयार झालेली आहे. आता आपण सर्व्ह करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. मस्त अशी चमचमीत, झणझणीत भाजी तयार झालेली आहे. बघा मी छान प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा. कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि नवीन-नवीन पदार्थ बनवून खात राहा. अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. धन्यवाद.